शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 3 मार्च 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कापूस दरामध्ये आज वाढ झालेली आहे. मुळात काल तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल ज्याच्यामध्ये कारण दिलं होतं की मार्केटमध्ये मंदी होऊ शकते, परंतु तसं काही झालेलं नाही आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये जरी युद्ध परिस्थिती असेल, तरीसुद्धा आजच्या दिवशी आपल्याला बाजारभावामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे आणि ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण इथून पुढे मग आता जर ह्या पद्धतीने जर दर उचलणार असतील, तर लवकरच जे टार्गेट मी तुम्हाला दिलेलं आहे ते पूर्ण होणार आहे आणि ज्यामुळे तुम्ही कापूस विक्री लवकरात लवकर करू शकता. तर चला जाणून घेऊया आजचा कापूस बाजारभाव. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला जर कापूस दराबद्दल अचूक आणि सविस्तर माहिती पाहिजे, तर आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आज 3 मार्च 2026, काल आपण 2 मार्चचा पाहिला, साधारण ₹53,900 दर हा झालेला होता आणि हा दर जवळजवळ 5 दिवसापासून तसाच आहे. परंतु काल सोमवारच्या दिवशी आपल्याला मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली आणि त्यामुळे आजचा जो दर आपल्याला पाहायला मिळतोय हा जवळजवळ गठनमध्ये ₹54,100 एवढा दर झालेला आहे. ह्यामुळे काय होणार आहे, तर स्थानिक बाजारपेठेसह मध्यम बाजारपेठ आणि मोठी बाजारपेठ ह्या तिन्ही बाजारपेठेमध्ये दराची तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर काय असणार आहेत दर? तर सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेमध्ये साधारण ₹7,000 दर आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेल. त्यासोबतच ज्या छोट्या जिनिंग आहेत किंवा तालुका लेव्हल जिनिंग आहेत, तर अशा ठिकाणी सर्वसाधारण 7,200, 7,300 हा दर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोड्याशा वरचढ मार्केट किंवा बाजारपेठ, ज्यामध्ये हिंगणघाट असेल, मानवत असेल किंवा इतर यवतमाळसारखे बाजारपेठ असेल, तर ह्या बाजारपेठेमध्ये साधारण 7,500, 7,600 हे दर आपल्याला पाहायला मिळतील. परंतु सगळ्यात मोठी बाजारपेठ जी महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये एक मोठी बाजारपेठ मानलं जातं आणि तिचे बाजारभाव हे सगळ्यात जास्त असतात, ती म्हणजेच अकोट बाजार समिती. तर अकोट बाजार समितीमध्ये सर्वसाधारण 7,800, 7,900, 7,950 पर्यंत आजचे दर आपल्याला पाहायला मिळतील. ह्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक चांगलं वातावरण तयार झालं आहे आणि जो टार्गेट मी तुम्हाला दिलेला आहे, हा आता साधारण 8 ते 10 दिवसामध्ये पूर्ण तयार होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात 8 ते 10 दिवसामध्येच आपण आपला कापूस विक्रीसाठी घेऊ शकतो. त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना थांबण्याची थोडीशी म्हणजे थांबायचं आहे, तर असे शेतकरी थांबू शकतात. परंतु जो टार्गेट मी तुम्हाला दिलेला आहे ₹54,500 पासून पुढे तुम्हाला विक्री करायची फार जास्त वेळ थांबायचं नाही आहे. कारण मार्केटमध्ये ज्या पद्धतीनं जागतिक युद्ध पातळीवर जे सध्या घडतंय, तर ह्या परिस्थितीमध्ये भाव उतरण्याची शक्यतासुद्धा तेवढीच असू शकते, जेवढी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे 54,500च्या आसपास मार्केट आल्यानंतर आपल्याला विक्री करायची, जास्त थांबण्याची गरज वाटत नाही आहे आणि तशीच परिस्थिती पण सध्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे. त्यामुळे तुम्ही विक्रीचा निर्णय तुम्ही तुमच्या बेसवर घेऊ शकता, परंतु एक 54,500च्या नंतर तुम्ही 100% विक्रीचा निर्णय घ्या. पुढे किती वाढेल किंवा जास्त जरी वाढला, तरी त्याच्यावर अवलंबून राहू नका. बाकी अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.